अगला बॉल जोर से मारने की कोशिश, मिस हिट, बैट्समैन के बॉल दूर रही बैट से। 2 बॉल 0 रन। बैट्समैन अभी नए नए आए हैं, थोड़ा उनको सेट होने के लिए टाइम लगेगा। तीसरा बॉल और इन्होंने जोर से मारा बैट के नीचे से। बॉल दीवार पे लग के बाउंड्री लाइन की ओर जाते हुए यहाँ 2 रन ले लिया उन्होंने और एक रनआउट का चांस था। बहुत ही अच्छे से उन्होंने 2 रन कंप्लीट किया बैट्समैन ने। 3 बॉल 2 रन हो चुके हैं। धीरे धीरे मैच आगे बढ़ता हुआ। सुल्तान जी अपना चौथा बॉल डालने के लिए रेडी। बैट्समैन रेडी हैं। रिवर्स हिट और ये एक 6 रन। अच्छा रिवर्स मारा बैट्समैन ने। अंपायर का इशारा, 6 रन यहाँ पे। बहुत ही अच्छा शॉट। आजकल ये टेनिस में बहुत देखने के लिए मिल रहा है हमें, स्विच हिट, रिवर्स। लेकिन यहाँ पे ग्राउंड पीछे का नहीं है तो थोड़ा उसका बैट्समैन कम फायदा उठा पाएंगे। व्हाइट बॉल का इशारा है अंपायर की तरफ से। लास्ट बॉल बाकी आहे. थँक्यू मयूर. दरम्यान षटकाचा शेवटचा चेंडू. सुलतान एक लेगच्या दिशेने पहिली धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न नाही. एका धावेवर समाधान. युवराज 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 एकच एकच आउट झाले ना. हॅलो. हो का रे. नंबरच नाही माझ्याकडे सगळा. मी कॉमेंटला बसलो. दरम्यान दोन्ही संघांना सूचना, बॉल हरवल्यास नवीन दिला जाईल. दुसरं षटक घेऊन येते किरण, सावध एक्सप्रेस. एक शॉर्ट पिच चेंडू. बॅटचा काही संपर्क झाला नाही. एक धाव निश्चितच. समोर झाडाला कुठे लागला तर 6 आहे, पण पाठीमागे हां मागे झाडाला लागून पॅच पकडला तर आउट आहे. दरम्यान युवराज एक फुलटस चेंडू. पंच दुर्गेश यांचा नो बॉलचा इशारा. हॅलो. कमी आहेत ना, पाच 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 सहा जण आहेत. नाही बोलत. नको नको नको, मी कॉमेंट्री करतोय रे भाई, राहू दे ना. एक वेगवान चेंडू. दोन्ही खेळाडूंना एकमेकांचा थोडासा अभ्यास असल्यामुळं फायदा होतोय. खेळपट्टी आउटफील्ड अतिशय सुंदर आहे. दरम्यान किरणने मागच्या काही वर्षात, मागच्या 4-5 वर्षात स्पेशली चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आहे भिवंडी परिसरामध्ये, अगदी ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा. त्याचा सामना करेल तो युवराज. एक वेगवान परफ्यूम डिलिव्हरी.
पेसला काही रीड करू शकला नाही. तरी मी सांगू इच्छितो युवराज डोकले हा वाडा तालुक्यातील तिळसे गावचा एक उभरता सितार म्हणता येईल. मागच्या 4-5 वर्षात त्यांनी पालघर क्रिकेटला एक स्वतःची चांगली ओळख निर्माण करून दिली आहे. पुढचा चेंडू धावसंख्या 15. चेंडू लेफ्ट केलाय. पंचाचा वाईटचा इशारा. धन्यवाद. पुढचा चेंडू एक मिस टाइमचा फटका आणि काही चुकी केली नाही विनीत माळी यांनी. दरम्यान दीपेश षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल किरण पाटील. दरम्यान चांगला सन्मान दिलाय बॉलरचा. 30 सर्कलच्या बाहेर दोनच प्लेयर आहेत लॉंग लेग आणि मिड विकेटला तसाच माझा आवडता प्लेयर सूरज किणी भावाळा इथला. षटकाला शेवट चेंडू आणि त्रिफळाचित. पेसला काही रीड करू शकला नाही दीपेश. दरम्यान दुसरं षटक सुद्धा समाप्त झाले. 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिली ती 16. थोडंसं निराश केलं यतीश, युवराज आणि दीपेश कडून सुद्धा निराशी झाली आहे थोडी. रियाज बॉलर नाव अक्षय. दरम्यान पहिला चांगला चेंडू अक्षय थेटे यांचा. मूर्तिलान कीर्तिमान अक्षय थेटे विनीत माळी. एक
सन्मान दिला आहे 1 धावेसाठी. चांगला फटका. आपण विसरून चालणार नाही, अक्षय थटे यांनी केंद्रीय मंत्री चषकामध्ये खासदार ट्रॉफी कपिल पाटील यांची अगदी गोरसेसारख्या संघाला नमवून त्यांनी नांदकर संघाने प्रथम पारितोषिक जिंकलं होतं. काही त्या 12 ते 16 बाईक्स होत्या त्या प्राईजमध्ये. महत्त्वाचा वाटा होता त्याच्यात अक्षय थेटेचा. दरम्यान एक संत सुरुवात दिसते ती पीयूष इलेव्हन संघाची. आणि भूमिक इलेव्हन संघाचं बद्दल बोलाल तर एक मातबर संघ ओपन क्रिकेटमधला कल्याण परिसरामधला मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळले आहेत ते भिवंडी रायगड परिसरामध्ये. दरम्यान पिंटूच्या खेळीचा अंत होतोय. काहीचा प्रभाव पडू शकला नाही तो. दरम्यान मोठी भिस्त आहे मनीषवर आता. दरम्यान खूप वेळाच्या गॅप नंतर आपण सुलतानला या ग्राउंडवर बघतो, कमबॅक करताना बघतोय. स्लोवर चेंडू आणि चांगला स्पीक केलाय आणि पुरेपूर सन्मान दिलाय 6 धावांसाठी. बॉल द्यायचा प्लीज. बॉल स्लोवर चेंडू आणि चांगलाच रीड केलाय. दरम्यान 5 चेंडू टाकून चाललेले आहेत. आणि लेगच्या दिशेने तटवले चेंडू. आकाश चिंतारी होते तिथे आणि 1 धाव पूर्ण. षटक समाप्त. 25. पाच ओव्हर 4 बॉलर. दरम्यान पुढचं षटक घेऊन किरण स्वतःचं दुसरं संघाचं चौथं षटक. शॉट केल्या चेंडू. 1 धाव पूर्ण. एक्स्ट्राच्या रूपाने दुसऱ्या धावचा काही प्रयत्न दिसतोय का? नाही. फेअर डिलिव्हरी. खूप चांगले निर्णय कळवतात हरेश किनी आणि दुर्गेश अर्जुन. षटकातला पुढचा चेंडू वेगवान चेंडू. विकेटपासून थोडासा लांब दिसला होता. पंचांचा काही इशारा होता बघायचा आपल्याला. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या झाली 27. अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून एक चांगली मजल मारता येईल. आहे तिथून एका सुस्थितीत न्यायला लागेल संघाला. एक मोठा स्विंग मनीषचा. बॅटच्या रडारमध्ये काही चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू. अगदी शेवटच्या क्षणी अगदी 4 ते 5 प्लेयर्स अवेलेबल असताना सामना सुरू झाला आहे. पीयूष इलेव्हन संघ कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी टुर्नामेंट खेळत होता, पण त्यांना ह्या ग्राउंडवर आपली मॅच मिस नव्हती करायची आणि ते तत्काळ विकेटवर पोहोचले सगळे.
पुन्हा एक निर्धार चेंडू. संघाचं चांगलं कमबॅक करून दिलंय किरण पाटील यांनी. शॉर्ट चेंडू आणि पुन्हा एक धाव. भौमिक 11 संघ समजला की आम्ही महेंद्र मागेला नेहमी विचार करतो. महेंद्र दिसत नाही आम्हाला एस्टनच्या मागे, त्या ठिकाणी आम्हाला प्रितेश दिसतोय. अगदी जयेश पाटील सुद्धा नेहमीच या टीममध्ये खेळताना पाहतो, पण आजही ते ISPL सारख्या टुर्नामेंटमध्ये सिलेक्ट झाल्यामुळे ते काही इथे येऊ शकत नाहीत. शॉर्ट चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. रिव्ह्यूची काही ते सुविधा नाही आहे. अतिरिक्त एक धाव. 29. षटकातला शेवटचा चेंडू वाटतं बाकी आहे. धावसंख्या 29. धाव चेंडू आणि षटक समाप्त. फक्त 2 धावा दिल्यात त्यांनी या पूर्ण षटकामध्ये. त्यात 2 एक्स्ट्राज. दरम्यान शेवटचं षटक. बॉलरचं नाव योगेश. गावाचं नाव कळेल? भिवाळी. योगेश भिवाळी. एक मिस शॉट. एक्स्ट्रा तर एक पुन्हा एक्स्ट्रा नक्कीच मिळणार. एक्स्ट्राच्या रूपाने 1 रन मिळाली आपल्याला. 31. तर तुम्हाला भौमिक 11 संघात खेळायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 50 धावाचं आव्हान ठेवावं लागेल. एक शॉर्ट चेंडू आणि फटकाही चांगला होता. थेट अक्षय थेटे याच्या हातात. सेफ हँड्स. मनीष चांगले 2 फटके बघायला भेटले मनीषच्या बॅटमधून, पण संघाला अजून एक सुस्थितीत न्यायचं त्यांचं काम ते अपूर्णच राहिलं. विकी पुढचा बॅट्समन. थोडा कमबॅक करायला लागेल. शॉट आणि सुंदर फटका. पुलचा फटका आणि 6 धावांसाठी. शॉर्ट चेंडूचा समाचार जसा घ्यायला लागतो आखूड चेंडूंचा. देखणा फटका. पैकीच्या पैकी मार्क्स. 37. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. अजूनही 1-2 मोठे फटके मिळाले तर सुस्थितीत जाईल पीयूष 11 संघ. विकी पाटील गांधारी यांचा पुरस्कृत हा संघ आहे भौमिक 11.
कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. एक कमबॅक करायला चांगला चान्स आहे अजून. पुढचा चेंडू आणि स्वतःची विकेट टाकलेली आहे. समोरच्या प्लेअरवर विश्वास दाखवलाय. दरम्यान षटकाला शेवटचा चेंडू. ओ सुंदर फटका तिथे श्यामा तिथे आहे. श्याम चौधरी आणि एक सुंदर झेल. $38 विन. विकेटच घ्यायचे दुसरं काय नाही. स्कोर होतं फक्त विकेट घेत चला. डॉट येऊन जाऊ दे. एक एक दोन दोन डॉट येऊ दे. नवीन बॉल कोणाकडे? इथे इथे समोर 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 मी बघतो कुठं. लवकर खेळा बोलू जरा. एकच एकच द्यायचं. एक रिटर्न कर. दरम्यान दुसऱ्या इनिंगचं सर्व कॉमेंट्री ही मयूर मोरे यांची राहील. और टू मयूर मोरे. थँक्यू प्रसादजी. जावत मॅचच्या दिशेने. चला लवकर सामना सुरू करायचा आहे. श्याम आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर सामना सुरू करायचा आहे. दोनही संघाला श्याम आणि आकाश. यावेळेस खराब चेंडू. वाईटचा इशारा देतोय. धाव संख्या 1. 1 रन आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव फलकावरती. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईटचा इशारा देतोय. 38चं टार्गेट आहे. त्यामध्ये 2 धावा कमी होतात. 36ची गरज अजूनही.
दोन्ही वाईड आपण पाहिले. पुढील चेंडू, वेगवान चेंडू यावेळेस आणि जाऊन विसावेल डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एकच धाव, सिंगल. एकूण स्कोर आपण पाहतोय 3 धावा. नवीन चेंडू तिथे आहे. धावसंख्या 3. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस अप्रतिम चेंडू. बरेचसे काही अतिरिक्त धावा खर्च केल्या त्यानंतर एक चांगला कमबॅक. श्याम आणि अभिषेकची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑल इंडिया ओपन च्या लॉट मध्ये आपण पाहतोय. पुढील चेंडू, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर यावेळेस. ओ हो, पॉवरफुल आणि पॉवर पॅक धमाकेदार स्ट्रोक, षटकार. धावसंख्या धाव फलकावरती धावून पोहोचेल एकूण 9. 9 रन्स ऑन द बोर्ड. आणि यावेळेस मात्र अजून एक उत्तुंग 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 षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 15. 15 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढचा बॉल घेऊन. यावेळेस गती कमी केली आहे तरी देखील फरक नाहीये आणि जाऊन विसावेल हा लागोपाठचा 3रा ब्लास्ट, षटकार. धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल एकूण 21. 21 धावा धाव फलकावरती. विकास पांडे जी की तरफ से अगर एक और सिक्सर आएगा तो 500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा. देखते हैं. इस बल्लेबाज को देखकर पांडे जी लगता है कि कैश रेडी रखना पड़ेगा. अगली गेंद और इस बार बहुत बढ़िया गेंद. इस डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति. पहले ओवर के बाद कुल स्कोर मैदान के ऊपर 21 रन्स. डीजे गोलंदाज यतीश. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक दुसरं. 21 झालेले आहेत. करायचे आहेत तर फक्त आणि फक्त 17 अजून 24 चेंडूंच्या मदतीने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू. हो हो, अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय पण फक्त मिळाली लांबी, उंची मिळू शकली नाहीये आणि फलंदाज बाद.
सूरज आहे नवीन फलंदाज. सूरज आवाळेला आपण बघतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू हा ट्रॅकर यावेळेस फुल करायचा होता. हलकीशी कट आणि फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण गोलंदाजाचा डॉट बॉल. तो चला पांडे 11चे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्ष द्यायचं या गोष्टीकडे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू यावेळेस कट करतायत बिल्डिंग नंबर 6च्या जवळ. चेंडू ट्रॅव्हल झाला, एकच धाव. चला व्हॉलेंटियर्स. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये एकच धाव. वन टू गो. आणि यावेळेस मात्र हा सीमारेषेचा वेध घेणारा षटकार. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 29. 29 धावा. 9ची गरज. 9ची फक्त गरज आहे. पांडे 11चे कॅप्टन. पुन्हा एकदा रिक्वेस्ट असेल स्टेजच्या जवळ यायचंय. येणाऱ्या 3 षटकानंतर जसा सामना संपेल तसा लगेच टॉस केला जाईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन हा प्रकार. पहिला बॉल आणि पहिला चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. 2 चेंडू 2 फक्त धावांची गरज आहे. अप्रतिम कॅच टिपलाय. त्यांना विशेष बक्षीस दिलं जाईल. गती परिवर्तन यावेळेस एक्झिक्यूट केलाय. काव कॉर्नरला एकच धाव. आणि यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये येऊ शकला नाही. डॉट बॉल. 2 पावलं विजयापासून दूर. दोन धावांची गरज. वेगवान चेंडू यावेळेस चांगला स्ट्रोक. एकच धाव. आणि आता फक्त 1 पाऊल दूर विजयापासून. सहा मारून संपवलं तर 501चं कॅश. आणि यावेळेस डॉट बॉल. एक रनची गरज.
आणि यावेळेस मात्र ते अंतर कमी करण्यासाठी अजून आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागेल. डॉट बॉल. शेवटचं 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. फक्त एका धावेची गरज. लास्ट रन रिमेनिंग. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील षटकाची सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूला मात्र फलंदाज होतोय बाद. अगली गेंद. 1 रन की जरूरत. बॉल तयार आणि यावेळेस विजयाची धाव. 1 रन कंप्लीट आणि संघ पुढच्या फेरीत दाखल झाला. त्यांचं अभिनंदन. पराभूत संघाचा या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल कौतुक. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.